भारतानं मग असंच या सिकंदरकडून एक गोष्ट शिकली आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्या देशामध्ये सुद्धा भारतीय राजांनी सुद्धा अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केलेली आहे। आता 7.2 मध्ये मौर्य साम्राज्य पहिला आपला राजा होऊन गेलेला आहे, त्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य। चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्याची साम्राज्याची स्थापना केली। मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते, त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार केला। सिकंदरने नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता आणि सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला। त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले। चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला। सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार, हेरात ही प्रदेश आता त्यांच्या साम्राज्यामध्ये सामील झाले। असे नाटक केले, त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याचे कथानक उलगडले आहे। या कथानकामध्ये आर्य, चाणक्य आणि कौटिल्य यांचे योगदानास विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे। मेगास्थिनीस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता। त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे। गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे, तसा उल्लेख त्याच्या शिलालेखामध्ये आहे। तुम्हाला हे माहित आहे का, जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता। असे मानले जाते आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला होता। उरलेले आयुष्य तो कर्नाटकमध्ये श्रवणबेळगोळ येथे तो राहिला होता आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला होता। आता दुसरा राजा आहे सम्राट अशोक, ज्याचे नाव सर्वांनी ऐकले, कारण सम्राट अशोक जो आहे याच्या अशोक स्तंभावरून आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये जे चक्र आहे ते तिथून घेतलेले आहे आणि त्याचं नाव आहे अशोक चक्र। म्हणून आपल्याला सम्राट अशोक लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या निमित्ताने तो आपल्या लक्षात राहतो। आता बंद करवा चंद्र